इंदापूरमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं रिंगण सध्या सुरू आहे। संत तुकोबा पालखीतील रिंगण म्हणजे वारीतील महत्त्वपूर्ण सोहळा असतो। इंदापूरमध्ये तुकोबांच्या पालखीतील सर्वात मोठं गोल रिंगण सध्या पार पडत आहे। त्यामुळे हा आकर्षक सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील जनसागर सध्या या ठिकाणी उसळलेला आहे। तुकोबांची पालखी आज इंदापूरमध्ये आहे। इंदापूरमध्ये तुकोबांच्या पालखीचं हे गोल रिंगण सध्या पार पडत आहे। दरम्यान संत तुकाराम महाराज यांची पालखी आज इंदापूर नगरीमध्ये मुक्कामी आहे। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुजित काळगे यांनी। तुका म्हणे सोपी केली पायवाट उतरावया भवसागर रे। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आज इंदापूरमध्ये अर्थात ग्रामदैवत इंद्रेश्वराच्या नगरीमध्ये प्रवेश करते आणि इंद्रेश्वराची ही इंदापूर नगरी आता त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे। आपण बघू शकतो रांगोळी काढत त्यांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेली ही इंदापूर नावाची नगरी आहे, जी इंद्रेश्वराच्या आशीर्वादाने सजलेली फुजलेली आणि दजलेली आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की विठोबाची रांगोळी त्या पालखी तळाच्या या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची अगदी देखीव अशा पद्धतीची ही रांगोळी सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। इंदापूर नगर परिषदेच्या वतीने संपूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे। 10 ते 11च्या दरम्यान पालखी इंदापूरमध्ये प्रवेश करेल आणि मग त्यानंतर या ठिकाणी पालखी आणि पालखीमधले अनेक वारकरी या ठिकाणी विसावणार आहेत। आपण बघू शकतो की दिंड्यांच्या राहण्याची सोय, वेगवेगळ्या वारकऱ्यांच्या राहण्याची सोय, तशा पद्धतीचे टेंट या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत। जवळपास सगळी तयारी या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दिसतंय। या महत्त्वाच्या दरवर्षीच्या पालखी सोहळ्याच्या तळावरती ही तयारी अगदी सकाळीच पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। थोड्याच वेळात 10 ते 11 पर्यंत ही पालखी या ठिकाणी येईल आणि मग त्यानंतर इंदापूर परिसरातल्या दर्शनासाठी पादुका त्या ठिकाणी ठेवल्या जातील। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, इंदापूर।